समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सांगली जिल्ह्यातील साखर कारखाने 1 नोव्हेंबर पासून सुरू झाले असून 2 ते 3 कारखाने वगळता अद्याप एकाही साखर कारखान्याने गाळप केलेल्या ऊसाचे बिल संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर शुगरकेन कंट्रोल ऑर्डर 1966 नुसार तसेच उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार एकरकमी एफआरपी खात्यावर जमा केलेलं नाही. त्यामध्ये सोनहिरा कारखान्याने 3463 रुपये 14 पैसे व क्रांती कारखान्याचे 3367 रुपये 33 पैसे एफआरपी असताना या दोन्ही कारखान्याने 3300 प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती ऊसाची बिले जमा केलेली आहेत. तसेच मेहरबान उच्च न्यायालयाच्या एकरकमी एफआरपी देण्याच्या आदेशाचा अपमान केला असून कारखान्याचे चेअरमन, कार्यकारी संचालक व संचालक मंडळ यांना एफआरपी प्रमाणे ऊसाचे उर्वरित बिल हे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यास सांगण्यात यावे अशा आशयाचे निवेदन दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी प्रादेशिक सहसंचालक साखर कोल्हापूर यांना देण्यात आले होते. जर सदरचे साखर कारखाने उर्वरित एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर करणार नसतील तर शुगरकेन कंट्रोल ऑर्डर 1966 चा भंग व मेहरबान उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा अपमान केलेला असून तसेच सदर कारखान्यावरती आरआरसी अंतर्गत कारवाई करून शेतकऱ्यांना त्यांचे पैसे व्याजासहित मिळवून द्यावेत व कारखान्याचे चेअरमन, कार्यकारी संचालक व संचालक मंडळ यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना न्यायालयाच्या आदेशाचा अपमान झाल्याबद्दल रीट पिटिशन दाखल करेल व तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल असा इशारा प्रादेशिक सहसंचालक साखर यांना दिनांक 9 रोजी निवेदनाद्वारे दिला होता. त्याची दखल घेऊन प्रादेशिक सहसंचालक साखर कोल्हापूर यांनी दिनांक 15 एप्रिल 2025 रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे गाळप हंगाम 2025-26 साठी ऊस नियंत्रण आदेश 1966 मधील तरतुदीनुसार व मेहरबान उच्च न्यायालय मुंबई यांनी रीट पिटिशन क्रमांक 5736/2022 मध्ये पारित केलेल्या आदेशानुसार कारखान्यास ऊस पुरवठा शेतकऱ्यांना ऊस बिले अदा करणे बंधनकारक राहील असा आदेश सोनहिरा व क्रांती साखर कारखान्यांना दिलेला आहे. सदर आदेशाची प्रत प्रादेशिक सहसंचालक साखर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांच्याकडे सुपूर्द केली आहे. यावेळी डॉक्टर बाळासाहेब पाटील, मनोहर पाटील, ॲडव्होकेट संदीप चौगले, नितेश कोगनोळी, राजू पाटील, भिकाजी चव्हाण आदी उपस्थित होते. सांगली जिल्ह्यातील साखर कारखाने 1 नोव्हेंबर पासून सुरू झाले आहेत. जवळपास 1.5 महिना उलटला. 2-3 साखर कारखाने वगळता अद्याप एकाही साखर कारखान्याने शेतकऱ्याच्या खात्यावरती तुटून गेलेल्या ऊसाचे पैसे अद्यापही जमा केलेले नाहीत. खऱ्या अर्थानं जिल्ह्यातील 2 साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी प्रमाणे पैसे जमा केलेत. सर्वच कारखान्यांनी 3500 रुपये देण्याचं जाहीर केले. 3500 रुपये सोडा, परंतु सांगली जिल्ह्यातील सोनेरा साखर कारखाना व क्रांती साखर कारखाना यांनी तर एफआरपीचीच मोडतोड केली आहे. सोनेरा साखर कारखान्याची एफआरपी 3463 रुपये 14 पैसे आहे व क्रांती कारखान्याची एफआरपी ही 3367 रुपये 59 पैसे आहे. म्हणजे जवळपास या कारखान्यांनी एफआरपी पेक्षा 150 ते 200 रुपये कमी दिलेले आहे. म्हणून आम्ही प्रादेशिक सहसंचालक साखर कोल्हापूर यांच्याकडे 9 तारखेला रितसर तक्रार केली होती. त्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन साखर सहसंचालक संगीता डोंगरे मॅडम यांनी या दोन्ही कारखान्यांना बोलवून त्या ठिकाणी त्यांना शुगरकेन कंट्रोल आदेश 1966 चा भंग झाला असून मुंबई हायकोर्टाने जो निकाल दिला एकरकमी एफआरपी देण्याचा त्याची कारवाई तात्काळ करा असे आदेश दिलेले आहेत. त्यांनी आम्ही त्यांना सांगितलं होतं जर का तुम्ही याच्यामध्ये दिरंगाई केली तर न्यायालयाचा अवमान झाला म्हणून आम्ही त्या ठिकाणी अवमान याचिका कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाखल करू. तसंच या कारखान्याने शुगरकेन कंट्रोलचा भंग केल्यामुळे साखर कारखान्याचे चेअरमन असतील, कार्यकारी संचालक असतील यांच्यावरील फौजदारी गुन्हे दाखल करा व आरआरसी अंतर्गत कारवाई करून व्याजासहित आमचे ऊसाचे पैसे मिळवून द्या अशी त्यांना विनंती केली होती आणि त्याची दखल घेऊन त्यांनी आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.